संक्रांत म्हणली की आमच्या इकडे भोपळ्याच्या घाऱ्या बनवतात. आज आपण नवीन आणि सोप्या पद्धतीनं भोपळा शिजवून मस्त मऊ लुसलुशीत अशा घाऱ्या बनवूया. साधारण हा 1.5 किलोच्या आसपास भोपळा होता. यातला अर्धा भोपळा घेतला मी आणि आतल्या बिया आणि वरची साल काढून छोटे तुकडे करून कुकरमध्ये घातले. त्यामध्येच अर्धा किलोला जास्त गूळ चिरून घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला कमी गॅसवरती भोपळा शिजवून घ्यायचा. यामुळे काय होतं, गुळाला पाणी सुटतं आणि नंतर मग मोठा गॅस ठेवून 9-10 शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकर व्यवस्थित थंड झाला की मॅशरने सगळं मॅश करून घेतलं. मॅशर नसेल तर तांब्याने करा. भोपळा आणि गूळ व्यवस्थित मॅश झाला की परातीमध्ये ओतून थंड करायला ठेवायचं. मिश्रण व्यवस्थित थंड झाले की यामध्ये वेलची पावडर आणि भरपूर असे पांढरे तीळ घालून हाताने मिक्स करून घेतलं. आता गव्हाच्या पिठाचं काही प्रमाण नाहीये, लागेल तसं यामध्ये पीठ घालून व्यवस्थित सॉफ्ट असं पीठ करून घ्या. लगेचच हाताला थोडंसं तेल लावलं आणि गोळे तयार करून प्लास्टिकच्या पिशवीला सुद्धा थोडंसं तेल लावून घेतलं आणि यावरती गोळा ठेवून घाऱ्या तयार करून घेतल्या आणि गरम तेलामध्ये घाऱ्या तळून घेतल्या. एकदम मऊ लुसलुशीत अशा घाऱ्या झाल्यात. तुम्ही पण करून बघा आणि जाता जाता लाईक आणि फॉलो तेवढं